माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर मंडळी 2 ते 3 दिवस झाले सतत माझे बाहेरचे ब्लॉग्स होते, माझे घरातले ब्लॉग आले नाही। ह्याचं कारण एकच होतं की आम्ही एक तर फिरायला गेलो होतो, त्यानंतर जेव्हा आम्ही घरी आलो ना तेव्हापासून घरामध्ये जराही पाणी नव्हतं। आम्ही विकत आणून आम्ही आंघोळ आणि बाथरूम वगैरे केलं आणि भांडे वगैरे जे काय होते थोडेफार घासायचे आणि थोडेफार ठेवून द्यायचे। बरेचदा आम्ही जेवण बाहेरनं पार्सल आणलं, बरेचदा आम्ही हॉटेलमधनं आणलं, म्हणजे आम्ही असं ॲडजस्ट केलंय मंडळी। तर आज फायनली सकाळी पाणी आलं आणि म्हटलं चला आपण ब्लॉग सुरू करूया। तर मंडळी इतका पसारा घरामध्ये, पसारा म्हणण्यापेक्षा घाण खूप झालेली आहे घरामध्ये। तर माझी प्रायोरिटी फक्त बाथरूम आणि घर झाडून वगैरे होतं, मी पुसलं वगैरे नाही। मला इतकं चिकचिक होत होतं ना घरामध्ये, फार त्रास झाला ॲक्च्युली। तर मी आता घर साफ करणार आहे आणि तो ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करणार। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता त्या कोपऱ्यामध्ये खूप सारे कपडे पडले, पण एकाच टायमाला ते धुणं शक्य नाही माझ्यासाठी। तर चला मी तुम्हाला आज दिवसभरात काय काय होतं ते सगळं दाखवणार। किचन कट्टा माझा पूर्णपणे गेलेला आहे, तरी पण मी होईल तितकं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत होते। तुम्हाला मी तुम्हाला डायरेक्ट किचन कट्टा दाखवते। बघा अशा पद्धतीचा पसारा माझ्या किचन मध्ये सध्याला आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी चहा ठेवलाय आणि हा पसारा जो दिसतोय ना तुम्हाला, हा कंटिन्यू 3 ते 4 दिवस माझ्या घरामध्ये होता। काय सांगू तुम्हाला काय परिस्थिती झालेली, पण म्हटलं नको तुमच्या बरोबर मी माझं रडगळ्यांना शेअर करण्यापेक्षा डायरेक्ट आज क्लिनिंग करताना शेअर करेल। चला चला ताईला उठूया आपण, ताई उठते तुझ्याकडनं। चल 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 चल। ए वैशू, अगं घर धुवून काढायचे, मला 8 वाजले, उठ चल। मी हॉटेल कॅन्सल करून देईल बरं का आजचं, शपथ सांगतेय मी, उठ लवकर। अगं शपथ नाही ग, शपथ। तुझ्या लक्षात आहे मी काय बोलतेय ते, तो उठायला काय होतंय तुला? उठ की बाळ। अगं खूप पसार आहे बघ, काय झालंय ग ते घर, आवरूया चल बरं। आज ब्रेकफास्टला मुद्दामूनच मॅगी केली आहे मुलांना, कारण मला माहिती मला एवढा वेळ मिळणार नाही, कारण आज घरात मुलांना मॅगी दिली आणि माझ्यासाठी चहा केला होता। पण नंतर मला असं वाटलं की नाही आपण पण 2 घास खाऊन घेऊया, कारण दिवसभर म्हणजे ॲसिडिटी व्हायला नको, म्हणून मी चटणी टाकून मॅगी खाऊन घेतली आणि आता मी लागले भांडे घासायला। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही 2-3च घरामध्ये आणि एवढा पसारा कसं काय झाला, तर खरं सांगते की ज्या दिवशी पाणी आलं नव्हतं ना त्या दिवशी काय प्रॉब्लेम झालाच नाही, कारण की पाठीमागच्या टंकीमध्ये होतं थोडंफार पाणी, तर ते आम्ही यूज केलं। पण जेव्हा पाणी संपलं तेव्हापासून खरी कसरत माझी सुरू झाली आणि मी चक्क 4 दिवस काढले विदाऊट पाण्याचे, की एका पातेल्यात पाणी घेणार आणि भांडी धुणार। आणि मला त्या भांडीची म्हणजे अशी सॅटिस्फॅक्शन पण मिळत नव्हतं की कशी भांडी निघतात काय निघतात, तरी पण मी प्रयत्न भरपूर केला। जी महत्त्वाची भांडी होती तीच धुणार, जी बाकी नव्हती ती खरकटं काढून बाजूला ठेवणार, म्हणजे जेव्हा केव्हा पाणी येईल तेव्हा धुता येईल म्हणून। तर अशा पद्धतीने बघा आज फायनली सकाळी पाणी आलं आणि मी पट सगळी भांडी काढली, घासलेली पण काढली, न घासलेली पण काढली, पण पहिला सगळी जी खरकटी होती ती धुवून घेतली, नंतर मग सगळंच क्लीन केलं, डीप क्लीन करून घेतला किचन कट्टा। कारण किचन म्हणजे माझं डिपार्टमेंट, मला एवढं प्रचंड माझ्या किचनबद्दल आपुलकी आहे ना, तर काय सांगू तुम्हाला। असो प्रत्येकांचंच असतंय, माझं काय तुमचं काय सेमच आहे, पण मला फक्त कौतुक या गोष्टीचं आहे की आपण ॲडजस्ट करू शकतो परिस्थिती आली की। तर आता भांडी घासत असताना लगेच माझा गॅसवाला येऊन गेला होता, सिलेंडर देऊन गेला, सिलेंडर पिकअप केलं आणि सिलेंडरवरती प्यायचं पाण्याचं पण ठेवून दिलं, कारण आम्ही प्यायचं पाणी विकत आणतो, इथे प्यायचं पाण्याची थोडी अडचण आहे। आणि मी स्वामीच्या केंद्रात गेले होते त्यावेळेस मला कळालं होतं की प्यायचं पाणी आणि गॅस हे जवळजवळ नसावं, म्हणजेच आपण जिथे स्वयंपाक करतो तिथे पाणी नसावं प्यायचं, लांबच ठेवायला हवं। तर त्याच्या मागचं शास्त्र काय आहे की ते अपोजिट असतात, अग्नी आणि पाणी हे दोन्ही गोष्टी एकत्र ठेवायच्या नसतात। कधी डोक्यावरती इतका ताण आलाच नव्हता, ऐकून होते की या गावात पाणी नाही आहे, त्या गावात पाणी नाही आहे, पण त्यांच्यावरती काय म्हणजे होत असेल, त्यांना काय सहन करावं लागत असेल, ह्या गोष्टीचा सतत मला विचार येत होता। त्यामुळे आपण पाणी वायाला न घालवता जेवढी बचत करता येईल पाण्याची तेवढी आपण करायलाच पाहिजे। परिस्थिती माणसाला खरंच सगळं शिकून जाते बरं का। अशा पद्धतीने फायनली माझं किचन कट्टा क्लीन झालेला आहे, एकदम डीप क्लीन करून घेतलेला आहे मी, सगळी भांडे पण धुवून झालेली आहे, सगळं जागच्या जागी लावून झालेलं आहे। तर आता मी पुलाव करणार आहे, तर पुलावची रेसिपी शेअर करते, तुम्ही मला सांगा तुम्हाला कशी वाटली ती।
झटकीपट पुलाव करण्यासाठी मी पातेल्यात तेल टाकून घेतलेलं आहे, गरम मसाले टाकले आहे, त्यानंतर उभा चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकून छान फ्राय करून घेतला आहे आणि त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद, लाल मिरची आणि मीठ टाकून घेतलेलं. ती क्लिप मी ऑन करायची विसरले होते. त्यानंतर आपल्याकडे असेल नसेल ते सगळे व्हेजिटेबल्स टाकून फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे छान फ्राय झाले ना की वॉश केलेले बासमती चावल टाकायचे. तर आता झालं काय मंडळी, खरंच ना गडबडीमध्ये ना शूट करायचंच विसरलं आणि आता त्याच्यामध्ये काय करायचं, भात फ्राय एकदम छान फ्राय केल्यानंतर त्यात आपण गरम पाणी घालायचं जेणेकरून भात सुटसुटीत होतं आणि त्यानंतर 1 चमचा तूप टाकायचं. 15 मिनटं झाकून ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकताय बिर्याणी नाही सॉरी पुलाव माझा. यामध्ये ॲडिशनल तुम्ही बिर्याणी मसालासुद्धा घालू शकताय. चव 1 नंबर येते. माझ्याकडे सध्या नव्हता अवेलेबल तरीसुद्धा याची चव जबरदस्त आली होती. सकाळी उठून मी हे सगळे कपडे धुवून टाकले होते, सचिनचे आणि मुलांचे थोडेफार सॉक्स वगैरे होते ते सगळे धुवून टाकले. आता इथे वाळत घालण्यासाठी देखील जागा नाही राहिलेली आहे, तर बाकीचे कपडे मी आता उद्या धुणार आहे. मी माझी वॉशिंग मशीन ज्यावेळेस बाल्कनीत ठेवली होती ना, तर कदाचित धुळीमुळे ती खराब झालेली असावी, तरी तिला झाकून ठेवलेली, माहीत नाही काय झालं. तिला आता सर्व्हिसिंगला पण टाकायचं आहे मला. तर असो, आता मी काय करत आहे की पहिला माझा हॉल क्लीन करून घेणार आहे. मी आता सकाळपासून दुसऱ्यांदा झाडू मारते आहे, पण आता करणार काय, पोरं घाण करतातच. तर अशा पद्धतीने बघा मी आता स्वच्छ झाडून घेते आहे. ॲक्च्युली मी कधीच उभ्याने झाडत नाही, पण आता परिस्थिती म्हणतात ना माणसाला शिकवते सगळ्या गोष्टी. पण आता काय करणार, शिवचरणला घेऊन करावं लागते आणि हे माझं रोजचं आहे. मी म्हटलं तुम्हाला रिअलच दाखवावं सगळं की नेमकं असतंय कसं. त्यात आणि मी शूट पण करते आणि पोस्ट पण करते. तर हे अशा पद्धतीने मी जेव्हा केव्हा झाडू मारेल ना तेव्हा माझा बाबू माझ्या डोक्यावर येऊन बसतोय, सॉरी पाठीवर येऊन बसतोय आणि काय करतोय, म्हणतोय नाही का ते गाणं नाही का, लकडी की काठी काठी पे घोडा, त्या गाण्यावर ते गाणं मला म्हणायला लावतोय तो. मग मी ते गाणं म्हणत मस्तपैकी झाडू मारून घेते. माझ्या 4 खोल्या झाडून घेते, किचन, बेडरूम आणि स्टोर रूम सगळं मी असंच झाडत असते. तर मंडळी सगळं झाडून झालेलं, सगळ्या खोल्या झाडून झाल्या, पुसून पण झाल्या होत्या. पुसताना मी नाही शूट केलं कारण की पुन्हा तेच होतं. चला तर मग आता मी मस्तपैकी हेअर वॉश करून घेतलेला आहे आणि इतक्या दिवसानंतर कचकच घरातली ते सगळं. पण मला असं वाटतं की मी केस कापायला पाहिजे, पण मला एक कमेंट आली आणि ती कमेंट इतकी जबरदस्त होती ना, तिने सगळं माझं पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज केलं. आणि खूप दिवसानंतर डोकं एवढी किचकिच वाटत होती ना, म्हणून मी एकदम मस्तपैकी हेअर वॉश करून घेतलेला आहे. छान हेअर क्लीन झालेले आहेत आता. तर मस्तपैकी निबॉन लावून आता आम्ही जाणार आहोत हॉटेलला. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आय होप तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल. तर आता हॉटेलला जातो आणि हॉटेलला जर तिथे काही शेअर करण्यासारखं असलं किंवा जेवणात काही छान असलं तर नक्की शेअर करेन. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. तर मंडळी शिवचरणनी इथे स्वतः त्याची पॅन्ट घातलेली आहे. आता तो शर्ट घालण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला कळत नाही की नेमकं शर्ट घालायचं कुठून. दे ताई घालून देते तुला टी-शर्ट, ताई घालून देते. शिवचरण ऐक की बाळ, जरा असं असतंय काय? बरं मी घालून देऊ तुला, मी घालून देऊ राजाला माझ्या, मी घालू. कायच करायचं सांगेल ना आई, मी पॅन्ट तू सांग मी पॅन्ट घातली, आता मी टी शर्ट घालतोय आणि इथं नसते ते काय, इथं असते इथं. गुड बॉय. त्याच्या हात घालू दे, ते लाईस होता. नाही रे, नाही घालताय ना त्याला, कुठे कळते आता पॅन्ट घालायचं